यानंतर आता आपण पाहणार आहोत धाराशिव लोकसभा मतदारसंघात नेमकी हवा कोणाची। सिंह पवार, सध्या आपण आहोत धाराशिव लोकसभा मतदारसंघात, जो मतदारसंघ 3 जिल्ह्याचा विस्तारित लोकसभा मतदारसंघ म्हणून परिचित आहे। आणि या मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीमध्ये चर्चा होते एका वादाची, एका वैराची। या ठिकाणी यावेळी देखील महायुतीकडून उमेदवार आहेत अर्चना पाटील, ज्या महायुतीच्या उमेदवार आहेत, आणि महाविकास आघाडीकडून या ठिकाणी विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर हे उमेदवार आहेत। तर सध्या नेमकं या मतदारसंघात काय चित्र आहे, कोणाची नेमकी हवा आहे, कारण आता मतदानासाठी अवघे 3 दिवस बाकी आहेत, त्यामुळे सध्या नेमकं या मतदारसंघात काय चित्र आहे जाणून घेऊयात या ठिकाणच्या मतदारांकडून। सध्या काय कोणाची हवा आहे, काय वाटतं सध्या मतदारसंघात कोण निवडून येईल? अर्चना पाटील। काय मतदारसंघात सध्या चित्र काय, किंवा आता मतदानाला फक्त 3 दिवस उरलेत, कोणता उमेदवार निवडून येईल? त्याला तर दोघं टपमध्ये आहेत, राणा दादा आणि ओम दादा, दोन्ही पण टपमध्ये आहेत। आता जी येईन ते विजय। काय सध्या मतदारसंघात वातावरण आहे, कोणाची हवा आहे, किंवा काय सध्या जे विद्यमान खासदार आहेत ओमराजे निंबाळकर ते पुन्हा निवडून येतील का अर्चना पाटील यांची सीट लागेल? नाही, ओम दादा निवडून येतील की। म्हणजे मागच्या पंचवार्षिकमध्ये विकास कामं झालेत असं आपल्याला म्हणायचं आहे। मोदी राहुल गांधीमध्ये काय तुलना करताय? म्हणजे मोदी हवेत म्हणून मतदारांनी या ठिकाणी अर्चना पाटील यांना निवडून द्यावं असं वाटतंय का? आम्ही फक्त ओम दादाकडे। ओमराजे विजय होतील असं आपल्याला म्हणायचं आहे। हे म्हणतात ओमराजे निंबाळकर, पण काय कारण आहेत, काय विकास कामं अपेक्षित आहेत, मागच्या 5 वर्षात काय कामं झालीत हे पाहून तुम्ही आता ओमराजेंना मतदान करणार? काय विषय? मराठा आरक्षण भेटलेलं नाही आम्हाला सर, त्याच्यामुळे आम्ही ओमराजाला मतदान करणार आहोत। ओम दादांनी थोडं सहकार्य केलेलं आहे। ओमराजे निंबाळकर विद्यमान खासदार परत निवडून येतील का अर्चना पाटील? ओमराजे काय कारण आहेत नेमकं? चांगला माणूस आहे। सध्या काय वाटतं या ठिकाणी, म्हणजे ओमराजे निंबाळकर येतील निवडून का अर्चना पाटील निवडून येतील? काय विषय, हवा काय? जर आलं निवडून तर आम्हाला काय त्याचा फायदा? आम्हाला रिक्षा चालवावं लागतं, काय उपयोग आहे त्याचा? तरी 2 मतदार आहेत, या 2 उमेदवार आहेत, आपण मतदान करणार आहात का? मतदान करणारच। मग नेमकं विकास कामं काय अपेक्षित आहेत तुमच्या माहितीनुसार, की धाराशिवमध्ये काय काम झालं पाहिजे विकास? काय नाही, काहीच काम कोणच करीत नाही। आमचं मत वंचित बहुजन आघाडीला टाकायचे। काय करणार वंचित बहुजन आघाडीला? सध्या या ठिकाणी आंधळकर उमेदवार आहेत। आंधळकर भाऊसाहेब आंधळकर यांना मतदान करायचं आपल्याला। कोणी काय विकासही केला नाही काय, त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडी पर्याय आम्हाला। तर सध्या आपण धाराशिवमध्ये आहोत। काही मतदारांच्या संभ्रम अशा प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत। काही मतदार वंचित बहुजन आघाडीकडे मतदान टाकण्याचं सांगतात, काही मतदार हे कुठल्याही उमेदवाराकडून आम्ही विकास कामाची अपेक्षा करू शकत नाही असेही काही या ठिकाणचे उमेदवार आहेत। तर काही मतदारांमध्ये महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील विजय होतील अशा प्रकारची प्रतिक्रिया आहे। मतदानाला अवघे 3 दिवस शिल्लक आहेत। या मतदारसंघात नेमकं काय चित्र असतं, काय समीकरणं शेवटी होतात आणि कोणाचा विजय होतोय आगामी काळात स्पष्ट होणार आहे। कॅमेरामॅन आदित्यसह करणसिंह पवार, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।